अकोल्यात सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे। जिल्हाधिकारी जी श्रीकांत चक्क ड्रायव्हर झाले होते का? पाहूयात आमच्या खास रिपोर्टमधून। हे आहेत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, पण आज ते भूमिका पार पाडतायत ती ड्रायव्हरची। त्याचं झालं असं की जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाचे चालक दिगंबर ठग तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले। आपल्या या चालकाचा सन्मान करण्याकरता श्रीकांत यांनी त्यांना एक अनोखं गिफ्ट दिलं। ठग यांना निरोप समारंभाच्या ठिकाणी नेण्याकरता श्रीकांत यांनी स्वतः सरकारी गाडी चालवली। शासकीय निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते स्वतः ड्रायव्हर बनले। शिवाय सेवानिवृत्तीच्या समारंभात ठग कुटुंबियांचाही सन्मान करण्यात आला। या अनोख्या सन्मानानं दिगंबर ठग यांना अक्षरशः गहिवरून आलं। मला असं वाटते की हा वाहन चालकांचा सन्मान होणं हे खूप भाग्य लागते आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या ड्रायव्हरचा सन्मान करणं याला खूप मोठं म्हणजे नशीब झालं। माझ्या जीवनाचं पूर्ण स्वार्थक केलं सरांनी। मागं बसल्यानंतर असं वाटायचं की खरोखर मागं म्हणजे आता आम्ही वाहन चालक म्हणून काम करतो, पण समोरच्या सीटवर आणि मागच्या सीटवर खूप मोठा फरक आहे आणि मागं बसल्यानंतर असं वाटून राहिलं की नाही काहीतरी आहे आपण त्याच्यानं खूप मोठं हे झालं। दररोज आपली गाडी चालवणाऱ्या चालक सहकार्याचा हा सन्मान आपल्याला वेगळाच आनंद देऊन गेल्याची भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त हा फार आनंदाची एक चिरस्मयी घटना असते। ते घटना चांगल्या पद्धतीने द्यावा। एखादी मोठा तहसीलदार सेवानिवृत्त झाला, जिल्हाधिकारी निरोप समारंभ मोठ्या प्रमाणात होत असतं, परंतु एका अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेल्या कर्मचारीचं सुद्धा त्यांचा मनातल्यापेक्षा जास्त प्रमाणे आपण कशा पद्धतीने निरोप देतो हे अशा पद्धतीने निरोप दिला पाहिजे। जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं हे सारथ्य अकोला शहरात सध्या कौतुकाचा विषय ठरलाय। सरकारी अधिकारी म्हटलं की अनेकदा नाकं मुरडली जातात, त्यांच्यावर टीकाही होते, पण जी श्रीकांत यांच्यासारखे सदृढही अधिकारी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे एवढं निश्चित। जय जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।